यापुढे महाराष्ट्राचा देशाचा विकास आणि हिंदुत्व हे दोन अजेंडे असतील आणि त्याच अजेंड्यावर रेटोकी काम करतो. भविष्यात युती झाली चांगलीच आहे, नाही झाली तर आम्ही तयार असतो. एकदा राजसाहेब बोलले की ते त्यांच्या भूमिकेवर कायम ठाम असतात. हा निर्णय काय एका दिवसात सकाळी उठले आणि दुपारी घेतलेला नाही. तो याच्या मागे 2 वर्ष आधीपासून सगळं प्लॅनिंग आणि स्ट्रॅटर्जी तयार होत होती. नमस्कार, मी रोहित हरीप. लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्याबरोबर आता आहेत मनसेचे 2 ठाण्यावाग, राजू पाटील आमदार आणि अविनाश जाधव ठाण्यामधनं. आज ऐतिहासिक सभा होती आणि पहिल्यांदा जवळजवळ 10-12 वर्षानंतर मोदी आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर असणार आहेत. तुम्ही दोघे मनसेचे खंदे कार्यकर्ते आहात. मला तुमची रिॲक्शन ऐकून घ्यायची की जेव्हा राज ठाकरेंनी घोषणा केली की बिनशर्त पाठिंबा दिला, तेव्हा मोदी आणि राज ठाकरे हे समीकरण आता कसं असणार राजकारण? काय मोदी आणि राज ठाकरे हे समीकरण राजकारणात आता कसं असणार? एक तर हिंदुत्व आणि विकासाच्या दृष्टीने खूप पॉझिटिव्ह बघतोय. कारण 2019 पासून जो महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चिखल झालाय, की मतदाराची गद्दारी करून, मतदाराचा अपमान करून काही लोक त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या लोकांसोबत गेल्या. त्यामुळे जो राजकारणाचा चिखल झालाय, मला वाटतं तो कुठेतरी आता साफ व्हायची सुरुवात झालेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलाय मोदी साहेबांना, मला वाटतं यापुढे महाराष्ट्राचा देशाचा विकास आणि हिंदुत्व हे दोन अजेंडे असतील आणि त्याच अजेंड्यावर रेटोकी काम करतो. पण मग एक प्रश्न विचारला जातोय, मोदींबरोबर जाणार, भाजप बरोबर जाणार, तर मग मराठीच्या मुद्द्याचं काय? माननीय राजसाहेब नेहमी बोलतात, जेव्हा माझ्या धर्माला कोणी नख लावेल तेव्हा मी कट्टर हिंदू म्हणून पुढे जाईल, आणि माझ्या मराठीला कोणी हात लावेल तेव्हा कट्टर मराठी म्हणून पुढे जाईल. त्यामुळे मराठी हा मुद्दा आमचा कधी सुटला नाही, सुटणारही नाही, आणि त्या मुद्द्यावर कधी कॉम्प्रोमाइज पण होणार नाही. आमचे जे मुद्दे ते आहेतच. त्यामुळे तो काय विषय आम्हाला नाही वाटत किंवा आमच्या मनसैनिकांच्या मनात येत नाही की आम्ही कधी मराठी मुद्दा सोडू. पण मग हे जे युती आहे आता मनसेची आणि भाजपाची, ती विधानसभेला कशी असणार आहे? म्हणजे याबाबत काय तुम्हाला आत्म सांगण्यात आलेलं आहे का की लोकसभेला तर बिनशर्त पाठिंबा दिलाय, पण मग विधानसभेला काय? नाही ऐका, आम्ही आमच्या पक्षाचं राजकारण किंवा पक्ष कसा वाढवायचा, पक्षाच्या निवडणुका कशा करायच्या, आतापर्यंत या स्टेजपर्यंत आम्ही एकटेच लढत आलेलो आहे गेल्या 18 वर्षात. त्यामुळे भविष्यात काय होईल ते आम्ही आता सांगू शकत नाही, परंतु हे काही चांगले संकेतही दिसतात. बघूया, भविष्यात युती झाली चांगलीच आहे, नाही झाली तर आम्ही तयार असतो. अविनाश, तुम्ही काय सांगताल? काही नाही, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की एका व्यासपीठावर देशाचा नेता, जगाचा नेता नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचा सगळ्यात सर्वोच्च नेता, ज्याला मराठीचं टोक मानलं जातं, असे राजसाहेब ठाकरे, असे दोघंही एकाच व्यासपीठावर आहेत आणि दोघंही हिंदुत्वाचे कडवट नेते आहेत. याच्या आधी बाळासाहेब आणि अटल बिहारी हे दोघं व्यासपीठावर असायचे याच शिवाजी पार्कमध्ये, याच शिवतीर्थावर. आज त्याच ठिकाणी बाळासाहेबांच्या जागी राजसाहेब आणि अटलजींच्या जागी मोदीजी असे दोघं जण असणार आहेत. तो आमच्या सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येक हिंदूंसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. मी खात्रीने सांगतो की जेवढं हे मैदान भरले असेल त्याच्या 100 पट जास्त लोक आज टीव्हीच्या स्क्रीनसमोर असतात. एक चर्चा सगळीकडे आत्ता आहे. प्रकाश आंबेडकरांनी पण त्याच्यावर बोललेले आहेत की पुढच्या 6 महिन्यात म्हणजे विधानसभा निवडणुकींच्या आधी राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख होणार, अशा काही चर्चा चाललेल्या आहेत. ह्याच्यावर आता तुम्ही काय सांगताल? मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी त्यांची भूमिका यावर स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी माझं बाळ वाढवीन, मी दुसऱ्याचं बाळ वाढवणार नाही. सो आम्ही एकदा राजसाहेब बोलले की ते त्यांच्या भूमिकेवर कायम ठाम असतात. सो मला असं वाटत नाही की आंबेडकर साहेबांच्या बोलण्याला एवढं महत्त्व देणं गरजेचं आहे. मला तुम्हाला आणि राजूजी दोघांनाही एक प्रश्न आहे की तुमच्या दोघांचा जो राजकीय संघर्ष आहे तो तुमच्या मतदारसंघांमध्ये हा शिवसेनेबरोबर राहिलेला आहे आणि अख्ख्या उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदेच्या ओळी त्याचं उत्तर देतो की राजसाहेबांनी दिलेल्या आदेशापुढे आमचा संघर्ष मोठा नाही. आम्ही आदेशावर जगणारी लोक आहोत, आदेश पाळणारी लोक आहोत. त्यामुळे राजसाहेबांनी जे सांगितलं त्यावेळेला आमचा संघर्ष हा जो होता तो राजसाहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर होणाऱ्या आंदोलनांमुळे झाला होता. सो मला वाटतं आता सन्माननीय राजसाहेबांनी सोबत राहण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे आमच्यासाठी तो संघर्ष संपला. आता मैत्रीपूर्व आम्ही एकत्र येऊन लढू आणि आमच्या ठाण्यासाठी काय नवीन करता येईल याचा प्रयत्न करू. पण मग विधानसभेला मनसेला जागा मिळतील पुरेशा असं तुम्हाला वाटतं काय? कारण की आता गणित हेच सांगितलं जाते की काय आहे ना, तुम्हाला एक सांगतो, आमचा दादा आमदार आहे,
मी आमदार नाही, परंतु जी गोष्ट आमदार आमदारकी थोडक्यात गेली तुमची. जाऊ द्या ना, माझ्या मते काम तुम्ही काय करता, लोकांना तुम्ही काय डिलिव्हर करता हे महत्त्वाचं आहे. सो आमदारकी असो नसो, अनेक आमची माझी जी ठाण्यातली प्रलंबित प्रश्न असतात ते मी दादाला सांगतो, त्याच्या माध्यमातून होतच असतात आमची कामं. सो आमदार हो न हो, आमची कामं नाही थांबत. पण पण मग- मला जे काम करायचे ते आम्ही करत असतो. नाही, पण एक राजकीय प्रतलावरती आपण जेव्हा काय म्हणतो की कुठेतरी ठीक आहे, आता मनसेचे आमदार कमी आहेत, एकच आमदार आहे, पण कुठेतरी राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर आमदार हे गरजेचे आहेत. मग ह्याच्यावरती मनसे या विधानसभेला तशा जागा मागून नेणार का भाजपकडनं? मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी ज्या वेळेला यांच्या सोबत जायचा विचार केला त्यावेळेला अनेक गोष्टींचा विचार केला असेल. हा निर्णय काय एका दिवसात सकाळी उठल्या आणि दुपारी घेतलेला नाही. तो याच्या मागे 2 वर्ष आधीपासून सगळं प्लॅनिंग आणि स्ट्रॅटर्जी तयार होत होती. तो मला असं वाटतं की याच्या बाबतीत राजसाहेबांनी योग्य तो निर्णय घेतलेला असेल. तुम्ही जरा थांबा, ही निवडणूक संपू द्या, की तुम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. नक्कीच आपल्याबरोबर जसं मी म्हणालो की अविनाश जाधव आणि राजू पाटील हे दोघेही होते. त्यांनी सांगितलं की मनसेच्या जे काय पुढचे पत्ते असतील ते 4 जून नंतर उघडले जातील आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की भाजप आणि मनसे ही जी युती आहे ती ह्याच्या पुढं कशी राजकारणात आपल्याला दिसणार आहे. पण आत्ता थोड्याच वेळात ही सभा सुरू होतीये. ही सभा तुम्ही लोकमतच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. त्यासाठी आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.